नमस्कार शेतकरी बंधूंनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, SRTचा हा भाग 2 आहे. पहिल्या भागामध्ये आपण 2 बेडचं अंतर किती असायला पाहिजे किंवा कशी सुरुवात झाली ते मी तुम्हाला सांगितलं. यामध्ये मी आता तुम्हाला मित्रांनो माझ्या चुका काय झाल्या किंवा नियोजन कसं चुकलं त्याबद्दल मी सांगणार आहे. आणि याच्या पुढचे जितके बी व्हिडिओ येतील मित्रांनो, तर SRTबद्दल माझे जे सर्व सत्य अनुभव आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, जे आहे ते सत्य दाखवायचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून शेतकऱ्याला गैरसमज होऊ नये या कन्सेप्टबद्दल आणि त्यांच्या होणाऱ्या चुका टाळाव्यात. आता मित्रांनो, तुम्ही बघू शकतात, दुरून तुम्हाला काही तण दिसत नसेल, पण इथं पेंडामिथिलिनची फवारणी केल्यावरही तण आहे. तर ते कशामुळे आहे मित्रांनो? कारण की ज्या वेळेस आम्ही पेंडामिथिलिनची फवारणी केली त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी अवकाळीचा खूप मोठा पाऊस झाला होता. त्याच्यामुळे संध्याकाळी फवारणी करणं शक्य नव्हतं पावसामुळे, आणि माणूसही मिळत नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या दिवशी 9 ते 10 वाजेला सकाळी फवारणी करावी लागली पेंडामिथिलिनची बेडवर. तर मग यात झालं काय, तणांचे जे बियाणं असतात एकदम छोटे छोटे असतात आणि त्यांचा जर्मिनेशन रेट पण खूप हाय असतो. त्याच्यामुळे एकाच रात्रीमध्ये खूप सारे जे बियाणे असतात हे आपले तणांचे, तर ते लगेच जर्मिनेट होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला पुरेसा पेंडामिथिलिनचा फायदा मिळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे याच्यामध्ये हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे की जशी तुम्ही पेंडामिथिलिनची फवारणी केली की लगेच बेड ओला व्हायला पाहिजे. नाही तर मग तुम्ही ऑलरेडी ज्या दिवशी तुमच्या शेतात दिवसाची लाईट राहील त्यावेळेस ठिबक चांगली व्यवस्थित चालू करून घ्या आणि त्या ठिबकवर वरून पेंडामिथिलिनची फवारणी करून घ्या. तर त्याचे तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट बघायला मिळेल. पण आता मित्रांनो, हे जे कुठं तुम्हाला तण दिसतंय, आम्हाला पैशामध्ये साधारण 70% फायदा मिळाला आहे पेंडामिथिलिनचा. पायाचं एवढं तण नाही आहे याच्यामध्ये. पण बाकीचं आम्ही नंतर आता जेव्हा कापूस 1 ते 1.25 महिन्याचा जेव्हा होईल तो आता, तेव्हा आम्ही याच्यामध्ये हिटवीड मॅक्स जे कापूसवरील तणनाशक आहे त्याची फवारणी करणार आहोत. त्याच्यामुळे फार मोठी काही अडचण नाही. फक्त सांगायचा उद्देश असा होता की चूक होते काय, नियोजन चुकतं कसं व्हा, त्याबद्दल आपल्याला सांगायचं होतं. तर ती एक काळजी नक्की घ्या की पेंडामिथिलिन फवारल्यानंतर लगेच पाणी सोडा. एक तर मग आधी बेड ओले करून घ्या आणि त्याच दिवशी तत्काळ फवारणी करून घ्या, म्हणजे तणांचे बियाणे जर्मिनेट व्हायच्या आधीच तुमची फवारणी झालेली पाहिजे. तर आपल्याला पेंडामिथिलिनचा अतिशय चांगला उपयोग बघायला मिळतो. इथं पाहू शकता मित्रांनो, अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे आपण. आता सुरुवात झालेली आहे. पुढचे बरेचसे अनुभव मला शेअर करायचे आहेत. वडिलांना SRTचं महत्त्व समजायला मला 3 ते 4 वर्षे लागली, तेव्हा आता कुठं त्यांनी ऐकलं. आणि तर बघू शकतात अजून याच्यामध्ये मित्रांनो, ज्या दिशेने तुमचा शेताचा उतार आहे त्या दिशेलाच तुमचे बेड पडले पाहिजे. म्हणजे जेव्हा मोठा पाऊस जेव्हा येईल त्यावेळेस तुमचा शेतातलं पाण्याचा जो निचरा आहे तो लवकर व्हायला पाहिजे. त्या 2 बेडच्या जास्त जर पाणी तुंबून राहिलं तर त्याचा विशेष मोठा फायदा होणार नाही. त्याच्यामुळे उताराच्या दिशेने तुमचे बेड करायचा प्रयत्न करा. आणि समजा तसं शक्य नसेल तर पाण्याला जाऊन बाहेर निघण्यासाठी कमीत कमी तशी वाट तरी करून घ्या मग कुदळ पावळीच्या सहाय्याने. तो एक उपाय आहे मित्रांनो. इथं बघू शकतात. आणि मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं याच्यामध्ये बघा, आता समजा आता बघा आता पाणी चालू आहे दिवसाची लाईट असल्यामुळे. आता वारा चालू आहे. जेव्हा आता लाईट गेल्यानंतर नद्यांमध्ये पाणी नसतं ठिबकच्या नद्यांमध्ये, तर काय होतं, वारा जोरात यायचो ना, तर बऱ्याचदा नद्या ज्या असतात ते बेडच्या खाली पण चालल्या जातात. त्याच्यामुळे काय करायचं, शेवटी आपण तिथं गाठ मारलेली असते ठिबकच्या नळीला, त्या ठिकाणी एखादी काठीच्या सहाय्याने असं गाडून तिथं ती नळी बांधून द्यायची, जेणेकरून किती वारा आला तर नळी बेडवरून खाली जात नाही. त्याच्यामुळे आपली पुन्हा पुन्हा होणारी दगदग टळते आणि आपली मेहनत पण वाचते. तर हे काम सुरुवातीला करून घ्या मित्रांनो. आणि बरेचसे अनुभव जे ते आपल्याला जसं जसं आपण ते काम करत चालतो तशा तशा गोष्टी आपल्याला उमजायला लागतात आणि नंतर आपलं कष्ट फार कमी होतं. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खत व्यवस्थापनावर मी बनवणार आहे. त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर कृष्णचंद्र यांचे मी प्रोडक्ट वापरतो. ते काही कुठं व्यवसायासाठी ते करत नाही, त्यांनी शेतकऱ्यांसाठी पूर्ण जीवन दिलेलं आहे. खूप कमी शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल माहीत आहे. तर घरच्या घरी सर्व प्रोडक्ट आपल्याला मल्टिप्लाय करता येतात. एकदाच आपल्याला ते घ्यायचं आहे, विकत घ्यायचं आहे. समजा विकत नसेल घ्यायचं तर एखाद्या शेतकऱ्याकडून मोफतही तुम्ही घेऊ शकतात, ज्याच्याकडे ते उपलब्ध असेल, व्यवस्थित ठेवलेलं असेल तर. ते एकदाच घ्यायचं आहे मित्रांनो, आणि ते घरच्या घरी आपल्याला मल्टिप्लाय करता येतं खूप वर्षापर्यंत. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा दुकानात जायची गरज पडत नाही. आणि रिझल्ट जेव्हा तुम्ही वापर करणार मित्रांनो,
डॉक्टर डॉक्टर कृष्णचंद्र यांचं वेस्ट डिकम्पोजर आहे, NPK, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो. आम्ही केळी लागवड केलेली आहे. केळीमध्ये आम्हाला एकदम जबरदस्त परिणाम मिळालेले आहेत. बाजारातल्या प्रोडक्टपेक्षा आम्हाला त्या प्रोडक्टचे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. मग तुम्ही एकदा तुमच्या एखाद्या एकरसाठी तुम्ही वापरून बघा, 2 पिकातला फरक बघा तुम्ही तुमच्या शेतामध्ये, तुम्हाला सत्य परिस्थिती कळून जाईल. यामध्ये कुठली मार्केटिंग पण नाही आहे, कुणाचं आपण काही प्रोडक्ट विकत घ्या असं पण आपण म्हणत नाही आहे. फायदा तुमचा आहे. तुमची जमीन चांगली होईल, जमीन भुसभुशीत होईल, पिकांचं उत्पादन वाढेल, रोगप्रतिकारशक्ती वाढते. अधिक माहिती तुम्हाला यूट्यूबवर वेस्ट डिकम्पोजरबद्दल मिळून जाईल. तसे माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला माहिती देणारच आहे. आणि मित्रांनो, शक्य असेल तर एका एकरावर SRT करण्याचा प्रयत्न करा. याच्या आधी मला हळद पिकाचा बेडवर अनुभव असल्यामुळे मला खात्री आहे याच्यामध्ये उत्पन्नाची वाढ होतेच, नुकसान तर काहीच नाही. पण बेरिंग केल्याशिवाय पण आपल्याला रिझल्ट बघायला मिळत नाही, किंवा आपण दुसऱ्याच्याच बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि तेच आपण सत्य मानून घेतो. त्याच्यामुळे स्वतः अनुभव घ्या आणि स्वतः प्रयोग करा. धन्यवाद.